निर्माता शिवाजी कुर्रे यांची एक्झिट मराठी चित्रपटसृष्टीला पोरकी करणारी. चित्रपटसृष्टी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो तो मायानगरीचं जाळं. मराठी चित्रपटसृष्टीने आजपर्यंत अनेक हिरे कमावले आणि गमावले. यापूर्वीचा कालखंड मराठी चित्रपटसृष्टीसाठी अतिशय संघर्षमय होता. महाराष्ट्रातल्या अनेक कलाकारांनी आणि चित्रपट निर्मात्यांनी आपले सर्वस्व या मराठी चित्रपट भूमीसाठी वाहिले आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील अशाच एका अपरिचित प्रसिद्धीपासून दूर असणाऱ्या पडद्यामागील खऱ्या चित्रपट निर्मात्याला व पटकथा लेखकाला आपण विसरत चाललो आहे. प्राध्यापकाची नोकरी असताना चिमणी पाखरं या प्रचंड यश संपादन केलेल्या मराठी चित्रपटाची पटकथा लिहिणाऱ्या या लेखकाला मीडियाने प्रसिद्धीपासून दूरच ठेवले. चिमणी पाखरच्या प्रचंड यशानंतर त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य मराठी चित्रपटसृष्टीसाठी वाहून नेण्याचा प्रयत्न घेतला. पाहिलेले प्रत्येक स्वप्न पूर्ण होत नसते हेच खरे. हे चित्रपट निर्माते म्हणजेच शिवाजी कुर्रे होय. त्यांनी देखील स्वप्न पाहिले होते मराठी चित्रपटसृष्टीसाठी सर्वस्व अर्पण करून नवनवीन चित्रपटसृष्टीला देण्याचे. परंतु नियतीचा खेळ हा कोणालाही कळत नसतो. दमदार कामगिरीच्या उंबरठ्यावर असतानाच काळाने त्यांच्यावर आघात केला आणि चित्रपट निर्माते शिवाजी कुर्रे हे काळाच्या पडद्याआड झाले. एक प्रकारे मराठी चित्रपटसृष्टीला पोरकं करून जाणारी त्यांची एक्झिट आजही मनामध्ये कायम सलत आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील त्यांचे योगदान हे अमूल्य आहे. त्यांच्या कार्याचा घेतलेला हा थोडक्यात मागोवा. आगोहिवरे, तालुका पाथर्डी, जिल्हा अहिल्यानगर येथील चित्रपट निर्माते शिवाजी कुर्रे यांची 12 वर्षांपूर्वी झालेली एक्झिट हे मराठी चित्रपटसृष्टीच्या दृष्टिकोनातून मराठी चित्रपटाला पोरकी करून जाणारी आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील चिमणी पाखरासारखी पटकथा मराठी चित्रपट रसिकांना देऊन मराठी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे एक उत्कृष्ट कथाकार आणि आनंद ऋषीजी यांच्या आयुष्यावर आनंद यात्रे चित्रपटाची निर्मिती करणारे, मात्र निर्मितीच्या कालखंडातच एक्झिट झालेले चित्रपट निर्माते शिवाजी कुर्रे यांची एक्झिट मराठी चित्रपटसृष्टीला पोरकी करून गेली. गेल्या 12 वर्षांपूर्वी त्यांचे अचानक हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आणि एक प्रकारे मराठीतून चित्रपटसृष्टीला त्यांच्या जाण्याने मोठा मराठी चित्रपटसृष्टीतील निर्माता आणि मराठी चित्रपटसृष्टीला एक नवे आयाम देणारा व्यक्ती हरपला. ही सल कायम मराठी चित्रपट रसिकांच्या मनावर राहील. मुळातच प्रसिद्धीच्या झोतापासून दूर राहणाऱ्या आणि आपल्या अचाट बुद्धिमत्तेच्या जोरावरती नवनवीन पटकथा विषयांना अतिशय रंजक पद्धतीने गुंफणारे शिवाजी कुर्रे हे खरं तर मूळतः पेशाने प्राध्यापक होते. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरमध्ये त्यांनी प्राध्यापकी केली. मात्र मुळातच चित्रपटसृष्टीचा गंध असल्याने आणि चिमणी पाखरासारखी पटकथा मोठ्या प्रमाणात त्या काळी हिट झाल्यामुळे त्यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आणि पूर्णपणे चित्रपटसृष्टीमध्ये काम करण्याचे ठरवून गावी स्थायिक झाले. खरं तर त्यांची कारकीर्द ही आव्हानात्मक राहिली. अगदी त्यांनी आपल्या शेतीतून मिळणारे तुटपुंजे उत्पन्न यातून आणि आपल्या लेखनातून मिळालेले 2 रुपये असतील या पाठबळावरती त्यांनी चित्रपट निर्मितीचे स्वप्न पाहिले. त्यांनी आनंदी यात्री या मोठ्या चित्रपटाची निर्मिती करण्यासाठी अतोनात प्रयत्न केले. परंतु काळाने त्यांच्यावरती घाला घातला आणि हृदयविकाराच्या झटक्यातून ते सावरू शकले नाही. 25 मार्च 2012 रोजी त्यांनी या जगातून निरोप घेतला. कोणत्याही व्यक्तीला या जगातून जावेच लागते, परंतु त्यांच्या हातून मराठी चित्रपटसृष्टीत एक नवीन इतिहास रचला जाणार होता. मात्र त्यांच्या अकाली जाण्याने एक प्रकारे मराठी चित्रपटसृष्टी पोरकी झाली असे म्हणावे लागेल. खरं तर ग्रामीण कलाकारात खूप नवनिर्मिती असते हे त्यांना माहीत होते. मात्र ग्रामीण कलाकार यांना चांगल्या प्रकारे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी त्यांनी पठ्ठे बापूराव कलाकार विकास प्रतिष्ठान निर्माण केले. त्या माध्यमातून ग्रामीण कलाकारांना मोठे व्यासपीठ निर्माण झाले. माझ्यासारख्या एका उद्योन्मुख नवतरुणाला त्यांनी सुरुवातीच्या काळात अतिशय योग्य मार्गदर्शन केले. ध्येय मासिकाच्या निर्मितीचा प्रवास आणि पत्रकारितेची सुरुवात केली. त्या काळात त्यांनी केलेले मार्गदर्शन आणि आनंद यात्रे चित्रपटासाठी कलाकार म्हणून खूप मोलाचे सहकार्य त्यांचे झाले. त्यांच्या सहकार्यातूनच खऱ्या अर्थाने या ठिकाणी आम्ही आज पत्रकारितेत काम करायला सुरुवात केली. त्यांचा स्वाभिमानी बाणा, निर्भीडपणे लिखाण करण्याची क्षमता आणि रात्र कष्ट करून लिखाणात आपला हातखंड निर्माण करण्याची त्यांची कला, त्यांचे अनुभव आजही स्मरणात आहेत आणि त्याच मार्गदर्शनावर खऱ्या अर्थाने आजची वाटचाल या ठिकाणी सुरू आहे. पुण्यस्मरणानिमित्त दैनिक युवा ध्येय व ध्येय उद्योग समूह यांच्या वतीने विनम्र अभिवादन.